विक्रम प्रस्थापित करत आहे। 45 दिवस चालणाऱ्या महाकुंभाला 13 जानेवारीपासून सुरुवात झाली असून रोज नवनवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत। गेल्या 41 दिवसात 7 कोटीहून अधिक लोकांनी त्रिवेणीमध्ये पवित्र डुबकी मारली। त्याने केवळ झेप घेतली नाही तर धार्मिक आणि सांस्कृतिक ऐक्याचे एक अतुलनीय उदाहरण देखील स्थापित केले आहे। जगाच्या इतिहासात प्रथमच इतके लोक एकाच ठिकाणी जमले आहेत। महाकुंभ सुरू झाल्यापासून आज 41व्या दिवसापर्यंत सरासरी 1.5 कोटीहून अधिक लोक स्नान करण्यासाठी प्रयागराजला पोहोचत आहेत। कुंभमेळ्यात आतापर्यंत 60 कोटीहून अधिक लोकांनी स्नान केले असता यामध्ये पहिल्या शाही स्नान मकर संक्रांतीला 3.5 कोटी लोकांनी, दुसऱ्या शाही स्नानाला 8 कोटी लोकांनी व तिसऱ्या शाही स्नान वसंत पंचमीला 3 कोटी लोकांनी आणि चौथ्या शाही स्नानाला 2 कोटीहून अधिक लोकांनी स्नान केले। शिवरात्रीच्या दिवशी जो कुंभमेळ्याचा शेवटचा दिवस असेल 3 कोटीहून अधिक लोक प्रयागराजला पोहोचू शकतात। महाकुंभ सनातन प्रेमी आणि हिंदूंसाठी आहे, परंतु यावेळी तो खूप वेगळा होता। भारतात किंवा जगातील कोणत्याही देशात राहणारे हिंदू त्रिवेणीला स्नान करण्यासाठी आले आणि स्नान केले। एकट्या नेपाळहून 50 लाखाहून अधिक भाविक प्रयागराजला पोहोचले आहेत। त्याचबरोबर सनातन किंवा हिंदू धर्मावर विश्वास न ठेवणारे जगभरातील लोकही त्यावर गंगेत स्नान करताना दिसले। त्यांची संख्या कोट्यवधी होती। महाकुंभाच्या कार्यक्रमात जगभरातील मुत्सदी आणि राष्ट्रप्रमुख देखील स्नान करण्यासाठी येत आहेत। कुंभमेळ्याच्या सुरुवातीपासून सुमारे 73 देशातील मुत्सदांनी गंगेत स्नान केले असता याचबरोबर भूतानचा राजा नामग्याल वांगचुक देखील प्रयागराज येथील तीर्थक्षेत्रात पोहोचला आणि त्रिवेणीमध्ये स्नान केले। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट।